विद्यानगर सह्याद्री आदिवासी उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य तुळशीराम मंगळकातोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतोय. टाळ्या वाजवायचा. अगदी छान सुंदर असा कार्यक्रम होतोय. टाळ्या वाजवा. या आदिवासी क्रांतिकारी राय ठाकर फाउंडेशनच्या वतीनं आणि सिंगरवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून अभिनंदन करतो. तसेच प्रमुख उपस्थितीत साथी राजू घोडे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच आंबेगाव, तसेच पांडुरंग काशीनाथ पारधी संस्थापक राय ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, तसेच महाराज गोविंद राघव भुमा राय ठाकर फाउंडेशनच्या वतीनं, तसेच पांडुरंग नाना पत्रे प्रदेशाध्यक्ष ठाकर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य, तसेच साथी एकनाथ हरी मेंगाळ लोकनियुक्त सरपंच समशेरपूर यांच्या व सिंगरवाडीच्या वतीने सर्वांच्या मनापासून या पुरुष नृत्य व होळी नृत्य आभार व्यक्त करतो. अभिनंदन. अतिशय सुंदर असा या आदिवासी क्रांतिकारी राय ठाकर फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक पांडुरंग काशीनाथ पारधी यांनी या कार्यक्रमाला आत्ताच उपस्थित दाखवण्याच्या वतीनं अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतोय आणि अतिशय सुंदर या कार्यक्रमाची नक्कीच दखल अकोले तालुका घेईल व महाराष्ट्र राज्य घेईल अशी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी आदिवासी क्रांतिकारी राय ठाकर फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक पांडुरंग काशीनाथ पारधी याही ठिकाणी त्यांचं उपस्थिती दर्शवली. त्यांचाही त्या सिंगरवाडीच्या शाखा उद्घाटनाच्या प्रमुख उपस्थितीत व डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया व तालुकाध्यक्ष अक्षय भाऊ उघडे तसेच एकनाथ भाऊ मध्ये त्या सिंगरवाडीच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी त्या आदिवासी क्रांतिकारी राय ठाकर फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक पांडुरंग बाबा काशीनाथ पारधी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचाही मनापासून या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल आभार. या कार्यक्रमासाठी आदिवासी क्रांतिकारक राय ठाकर फाउंडेशनचे संस्थापक या ठिकाणी उपस्थित झालं. त्यांचं सिंगरवाडी ग्रामस्थांच्या व सर्व पाहुण्यांच्या प्रमुखांच्या वतीने त्यानंतर पुढील हे नृत्य झाल्यानंतर फुगडी नृत्य झाल्यानंतर बघूबाई यशवंत गांगड क्रांतिकारी गीत सादर करणार आहे. त्यांनी तयारी करून पुढे येऊन थांबा. पुढील तयारी करून ठेवा. भुगाबाई यशवंत गांगड क्रांतिकारी गीत सादर करणार आहेत. त्यांनी पुढे येऊन थांबा. अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाच्या उपस्थित आदिवासी क्रांतिकारी राय ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज मला वाटतं प्रथमच अकोले तालुक्यामध्ये प्रथमच गावाला सुरुवात होती या शाखेच्या उद्घाटनाची. त्या शाखेच्या उद्घाटनाचे खूप सुंदर असे रूल्स आहेत. आपण बरेच वेळेस पाहिले आपल्या आदिवासी मुलीवर जर कुठं अन्याय झाला तर आपण मागच्याही वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून त्या मुलांना न्याय मिळवून दिलेला आहे. अन्याय अत्याचार कुठं होत असेल त्या आदिवासी क्रांतिकारी ठाकर फाउंडेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. या ठाकर फाउंडेशनच्या वतीनं अतिशय सुंदर असे आंदोलन केले जातात. हे तुम्ही बघितलेलं असेल. कुठं जर अत्याचार अन्याय झाला
तर लगेच आदिवासी क्रांतिकारी राय ठाकर फाउंडेशनच्या वतीनं तिथं तात्काळ दखल घेतली जाते. तसेच यांच्याकडून 250 रुपये बक्षीस प्राप्त झालेलं आहे. जे कोणाला बक्षीस द्यायचं असेल त्यांनी पुढे येऊन बक्षीस द्यायचं आहे. अतिशय सुंदर असं फुगडी नृत्य या ठिकाणी होत आहे. कौतुकपणावर झुरत आहे त्या शिंगणवाडीच्या महिलांचं. या नृत्यासाठी महाराष्ट्रातून मागणी असते ही कला जोपासली पाहिजे. अतिशय सुंदर या नृत्याचं या ठिकाणी नृत्याला करत आहे. अतिशय सुंदर टाळ्या वाजवा. या फुगड्या नृत्याच्या उपस्थित सर्वांच्या त्यांचं कोणाचं आपल्या प्रयत्नाचं त्यांचे देवेश व्यक्त करतो. त्यांचेही आणि सर्व कार्यक्रमाला सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या शिंगणवाडीच्या जे एमपीएससी करणारी मुलं आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात क्लास 1 अधिकारी व्हावे ही या आदिवासी क्रांतिकारी राय ठाकर फाउंडेशनची एक अतिशय सुंदर अशी मागणी आहे. त्याचबरोबर ज्यांनी पोलीस भरतीमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी कष्टानं मेहनत करून मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरात पोलीस आले पाहिजे ही एक मागणी आहे. तिकडे द्यायचं आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा सर्वांनी. तो महाराष्ट्रामध्ये कुठेही असा कार्यक्रम होत नाही असा या शिंगणवाडीची शान या आदिवासी क्रांतिकारी राय ठाकर फाउंडेशन व डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया व सर्वांच्या उपस्थितीत शिंगणवाडी व सरपंच माजी सरपंच इथे सर्व प्रमुख व सर्व ग्रामस्थांच्या वतीने सुंदर असा फुगडी नृत्य होत आहे. टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर सर्वच कुटुंबातील सर्वांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. सुंदर असा कार्यक्रम होतोय. फक्त चूल आणि दूर नकोय. महिलांनी सुद्धा पुढे आले पाहिजे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतोय. सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. त्या कार्यक्रमाचे सुंदर अशी रूपरेषा ज्यांनी आखली त्यांचा मनापासून आभार. काय अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे. मला वाटतं या गावामध्ये प्रथम आणि सुंदर असा कार्यक्रम झाला आहे. अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी आदिवासी योद्धा तुळशीराम मंगा कातोरे सह्याद्री आदिवासी उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा निमंत्रण आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांच्याकडून याही फुगडी नृत्यासाठी 250 रुपये बक्षीस प्राप्त झालेलं आहे. अतिशय सुंदर असं फुगडी नृत्य होतोय. ह्याच कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे सरपंच एकनाथजी मेंगा शमशेरपूर सरपंच यांच्याकडूनही बक्षीस 250 रुपये प्राप्त झालेलं आहे. अतिशय सुंदर. टाळ्या वाजवा. जो कधी महाराष्ट्रात कार्यक्रम होत नाही तो आम्हाला ह्या
आदिवासी खेडेगावात शिंगणवाडी या ठिकाणी आम्हाला अतिशय सुंदर असा कार्यक्रम आवडला. या शिंगणवाडीच्या शाखा उद्घाटना प्रसंगी आमचे मित्र आदिवासी योद्धा तुळशीराम मंगा कातोरे, सह्याद्री आदिवासी उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 250 रुपये बक्षीस प्राप्त झालेलं आहे. अतिशय सुंदर टाळ्या. त्याचबरोबर साथी एकनाथ हरी गेगार राज्य कमिटी सदस्य DYFI लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सरपंच त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. टाळ्या. या कार्यक्रमासाठी कृष्णा सोडणं यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं. अतिशय सुंदर राया ठाकर फाउंडेशन एकनाथ मध्ये सुरज झुगडे किरण हिंदोळे फाउंडेशनच्या वतीने 250 रुपये प्राप्त झालेला आहे. अतिशय सुंदर. चूल आणि मूल नको हे महिलांनी सुद्धा सांस्कृतिक व इतर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आपले मुलं शिकले पाहिजे, MPSCतून पास झाले पाहिजे. आपले शिंगणवाडीचे मुलं MPSC UPSC अभ्यास करून पुढं अधिकारी मोठे झाले पाहिजे. आता नवीनच या पोलीस भरती आहे त्याच्यात सर्वात जास्त पोलीस झाले पाहिजे. या संघटनेचे उद्देश त्याचबरोबर आपले फुगडी नृत्य असेल किंवा शाळेच्या मुलांचे कार्यक्रम असतील हे राज्य पातळीवरती नव्हे तर महाराष्ट्र राज्यावरती झळकले पाहिजे. प्रकल्पाच्या अंतर्गत मोठ्या मोठ्या योजना व त्याला संस्कृती निघून गेले पाहिजे. त्या शिंगणवाडीचे भूषण राया ठाकर फाउंडेशन व राया ठाकर हे नाव भूषण म्हणून ओळखलं जाईल महाराष्ट्र राज्यामध्ये. त्याचंही मोठ्या उत्तर